नमस्कार, पारिजात किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। टिप नंबर 1, डोसे करताना पिठात थोडेसे साबुदाण्याचे पीठ घालावे म्हणजे डोसे छान कुरकुरीत होतात। टिप नंबर 2, गरमागरम इडली पात्रातून काढायच्या आधी त्यावर थोडेसे गार पाणी शिंपडावे म्हणजे इडली पात्रातून इडल्या अगदी सहज निघतात। टिप नंबर 3, मळलेली कणिक जर फ्रीजमध्ये ठेवायची असेल तर कणकेला वरून तूप लावून ती त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवावी म्हणजे कणिक ताजी राहते आणि रंगही बदलत नाही, म्हणजेच काळी पडत नाही। टिप नंबर 4, भाजीला चांगली तर्री येण्यासाठी भाजीच्या फोडणीमध्ये थोडीशी साखर घालावी म्हणजे छान तर्री येते आणि रंगही सुरेख येतो। टिप नंबर 5, दुधाच्या मलईमध्ये 1 चमचा साखर घालून त्यानंतर त्याचे लोणी काढले तर लोणी जास्त निघते। टिप नंबर 6, ड्रायफ्रूट्स कापण्याआधी ते काही तास फ्रीजमध्ये ठेवावेत आणि सुरी किंवा चाकू हा गरम पाण्याने धुवून घ्यावा म्हणजे ते अगदी पटापट कापून होतात। टिप नंबर 7, छोले भिजवताना तुरटी फिरवलेल्या पाण्यामध्ये भिजवावेत म्हणजे ते छान मऊ होतात। टिप नंबर 8, पुरण शिजवताना डाळीमध्ये थोडेसे तांदूळ घालावेत म्हणजे पुरण छान घट्ट होते आणि चांगले होते, तसंच त्याच्या पोळ्याही खूप छान होतात। टिप नंबर 9, कणिक मळताना त्यामध्ये थोडंसं दही घातल्यास पोळ्या छान मऊ आणि चविष्ट बनतात। टिप नंबर 10, आपण जेव्हा दही वडे बनवतो त्यावेळी उडीद डाळीच्या पिठामध्ये थोडासा रवा घालायचं आणि त्यानंतर चांगलं फेटून घ्यायचं आणि मग वडे बनवायचे म्हणजे वडे अगदी मऊ आणि चविष्ट बनतात। टिप नंबर 11, हलव्यासाठी रवा भाजताना त्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ मिसळल्यास हलवा अधिक चविष्ट बनतो। टिप नंबर 12, चटणीला छान हिरवागार रंग यावा याकरिता त्यामध्ये 2 ते 3 पालकाची पानं आणि थोडीशी कोथिंबीर घालावी म्हणजे चटणी छान हिरवीगार होते। टिप नंबर 13, उपमा बनवताना रवा चांगला भाजला गेला नाही, जर कच्चा राहिला तर त्यामध्ये गाठी किंवा गुठळ्या होण्याची शक्यता असते, त्यामुळे रवा चांगला सोनेरीसर रंगावर भाजून घ्यावा। टिप नंबर 14, वारंवार गॅसेसचा किंवा ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर कणिक मळताना त्यामध्ये थोडासा ओवा घालावा म्हणजे तो आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल। टिप नंबर 15, ज्वारीचं दळण आणून बरेच दिवस झाले असतील आणि भाकरी चांगल्या येत नसतील, गूळ थापल्या जात नसतील तर त्यामध्ये थोडा शिजवलेला भात घालावा म्हणजे भाकऱ्या मोडत नाहीत। टिप नंबर 16, उपवासाची शेंगदाण्याची आमटी बनवताना पाण्याच्या ऐवजी जर ताक वापरले तर आमटीला अप्रतिम चव येते। टिप नंबर 17, वाटणाचा मसाला जास्त काळ टिकण्यासाठी तो नीट भाजून मगच वाटा आणि साठवणीच्या डब्यात घालून वरून मीठ घालून तो फ्रीजमध्ये ठेवा। टिप नंबर 18, जर तुमचा पराठा नीट फुगत नसेल तर स्टफिंग भरण्याआधी त्यावर थोडेसे तूप लावावे आणि त्यानंतर गव्हाचे सुके पीठ भुरभुरावे आणि त्यानंतर स्टफिंग भरावे आणि लाटावा। टिप नंबर 19, कोणत्याही प्रकारची भजी अगदी कुरकुरीत करण्यासाठी पिठामध्ये थंड पाण्याच्या ऐवजी गरम पाणी घाला म्हणजे ती मस्त कुरकुरीत होतात। टिप नंबर 20, दही वडे मऊ होण्यासाठी पिठात 2 उकडलेले बटाटे बारीक करून घालावेत। टिप नंबर 21, अळूवडीसाठी बेसन पीठ भिजवून घेतल्यानंतर त्यावर 1 ते 2 चमचे कडकडीत तेलाचे मोहन घाला, अळूवड्या मस्त कुरकुरीत होतात। तर आजच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या, आवडल्या असतील तर नक्की एक लाईक करा, कमेंट करा, तसंच जास्तीत जास्त शेअर करा आणि पारिजात किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। लवकरच भेटू, तोपर्यंत नमस्कार।